हाय हॅलो नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये मी राजलक्ष्मी नऊवारी, महालक्ष्मी नऊवारीसुद्धा म्हणतात ह्याला, हा पॅटर्न मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये मेजरमेंटपासून अस्तर कटिंग, नऊवारी राजलक्ष्मीचे निर्यांसाठी कॅल्क्युलेशन कसं करायचं, पदर, निर्या, काष्टा, परत पाय कसं कटिंग करायचं, शिवायचं कसं, असं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णप्रमाणे बघा. सगळ्यात पहिली आपण माप कसं घ्यायचं नऊवारीसाठी ते बघूया. हा पहिला माप आहे हिप राऊंड, कंबर घेर. दुसरा माप आहे आपण कमरेला कुठे बांधतो ना तिकडून जमिनीपर्यंत उंची घ्यायची आहे आपल्याला. ओके, अस्तर कटिंग करताना आपल्याला उंची लागते, मग ती उंची घ्यायची आहे. ही बघा, कमरे आपण कुठे बांधतो तिकडून. आता तिसरी माप आहे आपण पदर किती लांबी हवी आहे तशी, ही तिसरी माप आहे. ती बघा, पदरचं टेपचं 1 नंबर असतो ना, ती खाली टाकायची आणि पदर नऊवारीची कधी पण थोडी लांबच घ्यायची. ओके, आता बघा चौथी माप, उजव्या हातात आपण टेप पकडायचं, डाव्या हाताने ते धरून घेऊन नंतर उजव्या शोल्डरकडून डाव्या खांद्यावरती असं ही चौथी माप घ्यायची. ओके, चला आपण आता अस्तर कटिंग करूया. अस्तर कधी पण उंची किती असते ना क्लायंटची त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त असं अस्तर कट करून घ्यायचं. आणि कंबर घेर बघा, कंबर घेर मी दाखवली तुम्हाला. कंबर घेरचं चौथा भाग आणि त्याला 1.5 इंच प्लस करून माप टाकून घ्यायचं. आता आसन आसनसाठी कमरेचा तिसरा भाग घ्यायचा, कमरेचा तिसरा भाग आणि 1 इंच प्लस करायचं त्याच्यासाठी. हे बघा दाखवली मी तुम्हाला. आता त्याच्या पुढे आपण 3 इंच पुढे घ्यायचं जेसाठी आणि 7.5 मोहरी घ्यायची. मोठ्यांना कधी पण 7.5 मोहरी घ्यायची आणि अशी अस्तर कटिंग करून घ्यायची. हे झालं आपलं अस्तर कटिंग. डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये कवर केली आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्यवस्थितप्रमाणे बघा आणि काही वाटलं तरी तुम्ही कमेंट करा. ओके, आता बघा, आपण नऊवारी आपल्या कधी पण डाव्या हाताकडे पदर आपण ठेवायचा आहे बघा, उजव्या हाताकडे. ओके, उजव्या हाताकडे. मग पिन आपण पदर लांबी पहिली मार्क करून घ्यायची. मी दाखवते बघा, पदर कटिंग म्हणून दाखवली आहे. पदर किती लांबी आहे ती माप आणि आपल्या मागच्या मणक्याकडून पिन लावतो तिथपर्यंत ती दुसरी मार्क तशीच खाली आली पाहिजे. आणि आपल्या डाव्या साईडला 21 इंच ठेवायचं. मोठ्यांना पदरसाठी अशी तिरपी रेषा वाकडी घ्यायची, ती आपण 2 मार्क केल्यानंतर तसंच खाली येऊन 21 इंच असं रुंद घ्यायचं. हे झालं आपलं पूर्ण पदर. आता आपण हे झाल्यानंतर याच्या पुढचं स्टेप म्हणजे निर्यासाठी आपल्याला आपण कुठे पदर काढला ना तिरपी रेषा आहे तिकडेच आपण ती अस्तर उलट्या बाजूने ठेवायचं. ओके, ह्याला बुठ्यांचा काय प्रश्न नाही आहे. बुठे राऊंड आहेत म्हणून मी उलटं ठेवली आहे. जर असं कट केल्याने बुठे उलटे होतात तर आपण असं नाही, दुसऱ्या पद्धतीने करायचं आहे, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. निर्यासाठी बघा, जे आपलं तिकडे फिक्स करायचं आणि तिकडून सरळ एक रेषा घ्यायची. डाव्या साईड 6 इंच आणि उजव्या साईड 3 इंच असं करून 12 इंच. हे डिटेलमध्ये मी दाखवेन तुम्हाला, परत हे करेन. आणि निर्यांसाठी किती कपडा घ्यायचं तेही दाखवेन. हे बघा, राजलक्ष्मीचे निर्यांसाठी उंची 35मध्ये 35 भागिले 5 करायचं. कधी पण 5 हे कंपल्सरी आहे. 7 आलं, 35मध्ये 7 काढलं तर 28. ओके, तर 35 आणि 28 आपण प्लस करायचं, मग 62 आलं. 62मध्ये 8 आपण राजलक्ष्मीसाठी 8 मायनस करायचं. ओके, हे सगळ्यांना फिक्स असतो की 7 मायनस करायचं आणि 8 मायनस करायचं, 7 भागिले करायचं आणि 8 मायनस करायचं. ओके, हे बघा, आपल्याला आता ते उत्तर किती आलं, 55. आपण हे 55 असं निर्यांसाठी कपडा घेतलेला आहे. तिकडून पूर्ण उंचीप्रमाणे दाखवलेलं आहे बघा व्हिडिओमध्ये, परत दाखवते. हे बघा, जे कडून असं त्रिकोण घ्यायचं आणि पूर्ण 65 हा कपडा पूर्ण
कट करायचं, पण खाली येऊन पूर्ण कट नाही करायचं. ओके. आणि माझे चॅनलवरती दुसरे पण व्हिडिओज आहेत, तुम्ही तिकडे पण बघा. हे बघा, पूर्ण कट नाही करायचं. बॉर्डरच्या वरती अर्धा इंच ठेवून ह्या बाजूनी त्या बाजूनी कट करून घ्यायचं. पण कुठपर्यंत? आपण खाली 12 इंच मार्क करतो ना, तिथपर्यंत. पूर्ण टोकापर्यंत जायचं नाही आहे. ती बघा 12 इंचाची मार्क आहे. आपण जेच्या खाली येऊन 3 इंच घेऊन 12 इंच घेतो. असं करून आपण पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि उंचीप्रमाणे तेवढी कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग केल्यानंतर जे कपडा राहतो ना, तिकडे मध्ये मार्क करून अशी तिरपी रेषा घ्यायची आहे राजलक्ष्मीसाठी. मी परत तुम्हाला दाखवेन. हे बघा, असं आपण पदर कट केल्यावर उलट्या दिशेने मी अस्तर ठेवून घेतली आणि हे बघा, परत मी तुम्हाला स्पष्टप्रमाणे दाखवली आहे. वरचे जे बॉर्डर आहे ना, ती आपण नेफ्याला यूज केलं पाहिजे. ओके. असं आपण कट केल्यानंतर, हे बघा, कट केल्यानंतर मध्ये आपण निशाण करून, ओके, हे बघा दाखवते, अशी तिरपी रेषा घेतला आपण. ओके. आणि ती मध्ये जे त्रिकोण येतं ना, ते काय करायचं ते मी दाखवते. हा डिटेलमध्ये स्पष्टप्रमाणे तुम्हाला दाखवली आहे. हे बघा, लाईनमध्येच कट न करता दाखवते. ही कशी फिरवायची आहे ती घेऊन आपण, हे बघा दाखवते मी तुम्हाला. असं फिरवून ती अशी जोडवायची. अशी लांबचे लांब पट्टी रेडी होते. असं करून आपण कमी कपड्यामध्ये राजलक्ष्मीला भरपूर निर्या घालू शकतो. आपण डायरेक्ट कपड्याचे करत चाललं ना, तरी ते व्यवस्थित नाही बसत. तुम्ही असं माझ्याप्रमाणे कटिंग करून बघा, व्यवस्थित छानपणे बसतात निर्या. ओके. हे बघा, मी दाखवली आहे. असं आपण तो बॉर्डर कट नाही करायचं, ते अखंडच कंटिन्यू ठेवायची ती बॉर्डर. हे बघा, अशी बॉर्डर इकडे घेतल्यानंतर तो मध्ये तुकडा जोडून घ्यायचा आणि असंच कंटिन्यू करून टोकापर्यंत आपल्याला बॉर्डर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ही बघा, परत दाखवते मी तुम्हाला. असं 12 इंच परत इकडून आपण अशी ही शिवून घेतली पाहिजे. बघा, नऊवारीची राजलक्ष्मीची निर्या शिवताना सुरुवातीला अर्धा इंच आतमध्ये घेऊन शिवून अशी लांबचे लांब हे निर्या पूर्ण शिवून घ्यायचं आहे. ओके. बघा, लांबचे लांब शिवून घ्यायचं. ह्याच्या पुढे आपण काष्टा कटिंग बघूया, म्हणून पहिलीच तुम्हाला रेडी व्हायला मी सांगितले आहे. हे बघा, दाखवते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला. असं धरून पूर्ण लांबचे लांब ही पट्टी रेडी करून घ्यायची. ही आहे राजलक्ष्मी पॅटर्नचे नऊवारीचे निर्यांचं कटिंग. ओके. लांबचे लांब ती त्रिकोण पट्टी येते. आता बघा, आपण काष्टा कटिंग करूया. आपण खालची बॉर्डर तरी काढलं ना, त्याच्यानंतर वरची बॉर्डर होती बघा, तिकडून आपण काष्टा घेऊया. काष्टा कधी पण उंची किती असते त्याला 7 इंच प्लस करायचं आणि काष्टाची रुंदी आपण ठेवायची 32 इंच. आणि काष्टा कधी पण आपल्याकडे ठेवून घ्यायचं. आपल्या डाव्या साईड काष्टाचं वरचं बाजू ठेवायचं आणि त्याच्यावर अस्तर ठेवताना वरतून एक इंच सोडून अस्तर खाली ठेवायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा काष्टा कटिंग करायचं. कोपऱ्यातून आपण 5 इंच आतमध्ये घेऊन तिकडे खाली राऊंड शेप घ्यायचा आपल्या उजव्या बाजूला. हे बघा, 1 इंच सोडून मी मार्क केली आहे आणि ती बघा 1 इंच सोडून अशी अस्तर ठेवून घेऊन आपल्याला निशाण करून घ्यायचा आणि कोपऱ्यातून 5 इंच आतमध्ये घेऊन राऊंड शेप करून असं करून डिटेल मी काष्टा कटिंग आपलं करून घ्यायचं. आता नेक्स्ट पाय कसं कटिंग करायचं ते बघूया आपण. एक 6-7-8 इंच ठेवून आपण पूर्ण राऊंड नाही काढायचं आहे, तेवढंच काढायचं आहे. व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे तुम्हाला. आपण आता पदर, निर्या, काष्टा बघितलेला आहे. ह्याच्या पुढे 2 पाय असे करून राजलक्ष्मी पॅटर्नला 5 कटिंग येतात. हे बघा, पाय आपण कटिंग केलेले आहेत. आपण साडीच्या सुरुवातीच्या बाजूला जायचं. बुट्टे बघायचे ह्याचे की मोर पीस आहेत, तर तसेच आपण बुट्ट्याच्या दिशेने
कटिंग करायचं. हे बघा पदर पाय ठेवल्यानंतर जे असतो ना त्याच्या बाजूनी 1.5 इंच बाहेर घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेप करून घेऊन केवढा अस्तर असतो ना त्याच्यापेक्षा एक अर्धा इंच बाहेर जाऊन, हे बघा मी दाखवते तुम्हाला, तसे 1.5 इंच बाहेर जाऊन शेप करून घ्यायचं. म्हणजे अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक थोडं जास्त असायला पाहिजे. कशासाठी म्हणजे आपलं नऊवारी लेयर्स असं लूज असतो ना त्याचं लुक आलं पाहिजे, म्हणून अस्तरपेक्षा साडी लूज घेऊन ती नऊवारीसारखी नेसल्यासारखे त्याला लुक आणायचं आहे. हे बघा आपण आता नेऱ्या शिवून घेतलेला आहे, अर्धा इंच आतमध्ये घेऊन, हे बघा दाखवली आहे तसे पूर्ण अख्खी पट्टी ही रेडी करून घेतलेली आहे. ह्याचे नेऱ्या पण कसे करायचे तेही बघूया, कसं शिवायचं आहे तेही बघूया. व्हिडिओ स्किप करू नका. मी स्टेप बाय स्टेप एक स्टेप तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केली आहे. व्हिडिओ थोडासा लांब आहे, 20 मिनिटाचा आहे. ओके, हे बघा आता मी दोन्ही पाय शिवून घेतली आहे. पाय डिटेलमध्ये कसं शिवायचं तेही मी दाखवली आहे ह्याच्या पहिलीच्या व्हिडिओमध्ये पण, आणि तुम्हाला कळेल दोन्ही जे आकार जोडवायचं असते. हा बघा उजवा पाय आणि डावा पाय. डावा पायाला काष्टा जोडायचं असते कधी पण, आणि उजव्या पायाला पदर आणि पुढचे नेरिया. कधी पण लक्षात ठेवा, काष्टा कधी पण डाव्या पायाला आणि उजव्या पायाला नेरिया. कुठली नऊवारी शिवायची असली तरी, राजलक्ष्मी मस्तानी, शाही मस्तानी, कसली नऊवारी असली तरी असंच करायचं की नेरिया कधी पण उजव्या पायाला आणि काष्टा कधी पण डाव्या पायाला आणि पदरसुद्धा उजव्या पायाला. ओके, हे बघा जे आकार तसं जोडून जेवढं जास्त कपडा येतो ते वरच्या बाजूनी नेऱ्या करायचं. इकडे पण तसंच करायचं. वरतून पण जेवढं आपण जास्त घेतलेलं बघा 1.5 इंच बाहेर घेऊन जेवढे नेऱ्या असतात ते वरच्या बाजूने करून जोडून घ्यायचं आहे. आणि मेन अस्तरपेक्षा वरचं पण कपडा जास्त असतो ना, तिकडे एक बारीकशी सुरुवातीला नेरी ठेवायची. हे बघा असं लूज झालं, हे धोतीसारखे छान ह्याला लुक येतं. ओके, आपला उजवा आणि डावा पाय काष्टा आणि पदर लावलेला आहे. ह्याच्यानंतर आपण ह्याला नेऱ्या करून घेऊन नेऱ्या लावली की आपली नऊवारी रेडी होते. आपण डबल काष्टा लावायचं आहे तर उजव्या पायाला पण जसं डाव्या साईड लावलेलं आहे काष्टा तसंच दुसऱ्या साईड पण लावता येतो. आता ही बॉर्डर मोठी होती म्हणून मी डबल काष्टा लावली नाही. हे बघा काष्टा पण कसं लावलेलं आहे मी दाखवते. वरती 1 इंच सोडलेलं आपण, त्याच्यानंतर आपण खालून 8 इंच प्लस ठेवायचं आणि जेवढं जास्त असते ते वरच्या बाजूनी नेऱ्या करून शिवून घ्यायचं आहे. ओके, तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक मी दाखवली आहे. हे बघा पदर पण वरच्या बाजूनी नेऱ्या करून तिकडे जे असतो ना तिकडे 6 इंच खाली पट्टी लावायची आणि त्याच्या पुढे पदर जोडवायचं, पण पदर वरतीपर्यंत नाही जोडवायचं, 1 इंच खालीच जोडवायचं कधी पण. ओके, पदर हल्लं पाहिजे म्हणून 1 इंच खाली करून जेला जोडवायचं आहे. पदर कधी पण उजव्या पायाला. ओके, हे झालं आपलं 2 पाय काष्टा आणि नेऱ्या. हे पूर्ण आपण आता नेऱ्या जे आपण करणार ना ते उजव्या पायाच्या उजव्या बाजूला लावायचं आहे. हे बघा नेऱ्या करताना आपण कंबर घेर किती आहे बाईची आधी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता हिची कंबर घेर 40 आहे. 40 आहे तर सुरुवातीला आपल्याला 5 इंच सोडायचं आणि 4-4 इंचाची नेऱ्या करत जायचं असं. हे बघा मी कटिंग असं सोप्या पद्धतीने केल्यामुळे तुम्ही फटाफट नेऱ्या करू शकता ह्याची आणि अजिबात चुकणारच नाही. तुम्ही कटिंग करायला शिवायला घाबरूच नका, ही चुकणारच नाही आहे. मी कॅल्क्युलेशन पण दाखवलेली आहे एवढ्या डिटेलमध्ये, यूट्यूबमध्ये कोणी सांगत नाहीत तुम्हाला. आणि मी लाईव्हमध्ये पण शिकवते तुम्हाला अशी 11:30 वाजता नाही तर संध्याकाळची 4 वाजता वगैरे मी लाईव्ह असते. माझे डिस्क्रिप्शनमध्ये
लिंक आहे व्हॉट्सॲपची, तुम्ही जॉईन करा, मग लाईव्हचे अपडेट्स तुम्हाला मिळणार. हे बघा निर्या फटाफट किती छान होत आहेत. मी आता 1000 आणि 9वारी शिवलेली आहे म्हणून तुम्हाला कॉन्फिडंटली शिकू शकते आणि सांगू पण शकते आणि चुकणारच नाही आहे. कसली महागाची साडी असली तरी अजिबात चुकणार नाही. तुम्ही सुद्धा घाबरू नका शिवताना, तुम्ही बिंदास शिवू शकता. हे बघा आता आपण निर्या करून घेऊन पिनं लावून आपलं कामं करत जायचं आणि त्याच्यानंतर हे बघा पुढून दाखवते मी तुम्हाला. आता ही नुसतीच सोडली तर ही मस्तानी पॅटर्न झाली आणि एक एक निर्यांमध्ये सुद्धा अर्धा अर्धा इंच गॅप ठेवत जायचं आणि नंतर ती निर्या फिरवायची. ओके, कमर घेरच्या हिशोबाने निर्या पण जवळ नाही तर लांब असं एक एक करत गेलं पाहिजे. बघा पिनं लावून आपण असे फिक्स करत जायचं आहे. ही पॅटर्न छान बनते, मस्त दिसायला पण सुंदर दिसते. तुम्ही बिंदास शिवा. ही बघा अर्धवट बनवली आहे मी, तुम्हाला परत दाखवते कशी फिरवायची ती. ही बघा अर्धा इंच, पाव इंच मी ठेवली आहे कारण ही 40 कंबर घेरवाली म्हणजे थोडी बारीक आहे ही बाई. ओके, आता ह्याना कसं शिवायचं ते आपण बघूया. राजलक्ष्मी पॅटर्न ही सॉफ्ट फॅब्रिक आहे तर आपल्याला टाके व्यवस्थित टाकायचे आहे कारण व्यवस्थित टाके आपण नाही टाकलं तर ती हलणार आणि व्यवस्थित ही पान पुढची राजलक्ष्मीची थांबणार नाही. बघा आतमध्ये एक हात आपण डावा हात घालून झालेलं तेवढं पुढेपर्यंत करून आपण टाके टाकत जायचं आहे. तीन किंवा 4 टाके टाकलं तरी चालेल, 3 इनफ आहे. हे बघा मी दाखवते. 4 पदरी दोरा घ्यायचा आणि घट्ट आपण शिवण टाकायचे आहेत. लुकलुकीत वरच्या वरती नाही टाकायचं आहे. झालेलं तेवढा आतमध्ये कपडा धरून आपल्याला शिवण टाकायचे आहे. आपण करतानाच व्यवस्थित काम केलं ना तर क्लायंटना आवडते किंवा स्वतःची पण शिवून घेऊ शकता तुम्ही. ही राजलक्ष्मी पॅटर्न खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. ब्रायडल पॅटर्न आहे, दिसते पण सुंदर आणि ह्याला कधी पण शिवताना थोडी मोठी बॉर्डर असते ना तर ती ही पॅटर्न सुंदर दिसते. असे एक एक करून आपण फटाफट शिवून घ्यायचं. अगदी तुम्ही हे मी बघितली आहे 45 मिनिटामध्ये आपण कटिंग करून घेतो. ओके, आणि शिवायला पॅन्ट आणि अस्तर वगैरे शिवायला 15 मिनटं. ओके, आणि निर्या करायला 15 मिनटं आणि हे निर्या स्टिच घालायला 15 मिनटं आणि नेफा लावायला एक 10 मिनटं. असं करून अगदी 2 तास एक 10 मिनटामध्येही होऊन जाते पटकन. आणि ह्याला रेट पण जास्त असतो. ह्या पॅटर्नला मेहनत आहे त्याला. आपण गडबडीने शिवलं तर 2 तास, हळू शिवलं तर ते काय तुमच्यावर डिपेंड असतो. मी असं नाही म्हणू शकत की 2 तासात होतंच म्हणून, कारण माझा हात बसलेला आहे म्हणून मी 2 तासातही शिवू शकते. तुम्ही सुरुवातीला नवीन असताना तुम्ही आरामातच शिवा. एकदा हात बसल्यानंतर तुम्ही सुद्धा पटकन शिवू शकता. हे बघा मी निर्या करून आपलं उजव्या पायाला जोडून मी अशी ही पॅन्ट रेडी करून घेतली. दोन्ही जे आकार जोडवल्यानंतर अशी पॅन्ट रेडी होते. मध्ये शिवण नाही दिसायला पाहिजे म्हणून फिनिशिंग आणायला मी ओव्हरलॉक माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कपडा लावलो. ते बघा, त्याच्यानंतर आपण उलटं ते सरळ करून घ्यायचं आणि पूर्ण सेट करून घेतली पाहिजे ही साडी पहिली. ओके, त्याच्यानंतर ती निर्या आपण लावायचं. निर्या कधी पण उजव्या पायाला लावताना उलट्या बाजूनी लावायची आणि नंतर फिरवायची ती. त्याचं डिटेल व्हिडिओसुद्धा मी दाखवेन तुम्हाला. एकदा तुम्हाला लक्षात आलंच असेल मी काय केली ते. ओके, अजून डिटेल मी दाखवेन तुम्हाला कधीतरी. बघा शिवल्यानंतर आपण ही सेट केली पाहिजे, ही मध्ये आली पाहिजे. ही बघा मी स्पष्टप्रमाणे तुम्हाला दाखवते. मध्ये जे शिवलेलं शिवण येतो ना त्याच्या ह्या पुढची पान आहे ना ही राजलक्ष्मीची त्याच्यामध्ये आणायला पाहिजे ही. म्हणजे आपण जेव्हा राजलक्ष्मी साडी नेसतो ती मध्ये पान त्याची टोक मध्ये आला पाहिजे. ओके, हे झाल्यानंतर आपण आता नेफा लावायचं. नेफा पण मी लावायचं माझ्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, तुम्ही जाऊन बघा. नेफा पहिली रेडी करून घेतलं पाहिजे आणि नऊवारीच्या उजव्यापासून चालू केली पाहिजे. ओके, हे बघा नेफा
लावून रेडी आहे राजलक्ष्मी पॅटर्न. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्हाला काय नाही समजलं तर तेही कमेंट करा. ह्याच्या पुढे तुम्हाला कुठले पॅटर्न, कुठली व्हिडिओ बघायची आहे तेही मला कमेंट करा. मग मी त्याची तयारी करेन आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन. चला.